न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून शहरात 2 उड्डाणपूल प्रस्तावित आहेत। या उड्डाणपुलामध्ये बाधित होणाऱ्या मिळकतींच्या भूसंपादनासाठी 106 कोटींची गरज आहे। यामध्ये फेज 1 साठी 70 कोटी तर फेज 2 साठी 35 कोटी लागणार आहे। महापालिका प्रशासनाकडे 109 कोटी रुपये असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। जुना पुणा नाका पत्रकार भवन हे 5.45 किलोमीटर अंतर फेज 1 तर जुना बोरावणी नाका ते मोरारका बंगला हे 5 किलोमीटर अंतर फेज 2 असे 2 उड्डाणपूल होणार आहेत। उड्डाणपुलांमध्ये एकूण 133 मिळकती बाधित होणार आहेत। यामध्ये शासकीय निमशासकीय मिळकतींचा समावेश आहे। शासकीय आणि निमशासकीय अशा 13 विभागांनी अद्याप जागा ताब्यात दिल्या नाहीत, त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून 2 उड्डाणपुलांचं काम रखडलंय। पहिल्या टप्प्यातील फेज 1 ची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। ऑवर्ड ही निघाले आहेत। यासाठी 70 कोटी रुपये लागणार आहेत। निवाड्याचा एक वाद शिल्लक आहे। सध्या विभागीय आयुक्तांकडे आहे 10 कोटींचा निवडा आहे, तर पहिल्या टप्प्यातील जागा संपादन केली आहे, पैसे मात्र घेतले नाहीत। असे तब्बल 35 कोटी रुपये कोर्टात जमा केले आहेत। दुसऱ्या टप्प्यातील फेज 2 ची भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। यासाठी 35 कोटी लागणार आहेत। स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर एलकेजी, सीनियर एलकेजी, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है। तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में।